अर्थसंकल्प रचना याच्यावरील आपण MCQ क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय अर्थसंकल्पाचे मुख्यतः किती भाग पडतात? उत्तर आहे 2 भाग पडतात. एक आहे महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा आहे भांडवली अर्थसंकल्प. प्रश्न क्रमांक 2. महसुली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो? उत्तर आहे महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली प्राप्ती, याच्यामध्ये कर आणि करेत्तर महसूल असतो, आणि महसुली खर्च म्हणजे महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च यांचा समावेश महसुली अर्थसंकल्पामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 3. भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो? भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांचा समावेश होतो. मुख्यतः भांडवली प्राप्तीमध्ये कर्ज उभारणे, मालमत्ता विक्री आणि भांडवली खर्चामध्ये मालमत्ता निर्मितीसाठीचा खर्च यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 4. कर महसूल हा अर्थसंकल्पाच्या कोणत्या भागाचा घटक आहे? उत्तर आहे महसुली प्राप्ती या भागाचा तो घटक आहे. प्रश्न क्रमांक 5. सरकारी इमारती बांधणे, यंत्रसामग्री खरेदी करणे यासारखा खर्च कोणत्या खर्चात मोडतो? उत्तर आहे भांडवली खर्च. प्रश्न क्रमांक 6. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज भरणे हे कोणत्या प्रकारचा खर्च आहे? हा जो आहे तो महसुली खर्च आहे. उत्तर आहे महसुली खर्च. प्रश्न क्रमांक 7. जेव्हा सरकारचा एकूण खर्च एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा त्या स्थितीला काय म्हटलं जातं? उत्तर आहे वित्तीय तूट किंवा यालाच आपण अर्थसंकल्पीय तूट असंही म्हणतो. प्रश्न क्रमांक 8. अर्थसंकल्पातील अंदाजपत्रकीय आकडेवारी किती वर्षांसाठी दिली जाते? उत्तर आहे 3 वर्षांसाठी दिली जाते. चालू वर्षाचा अंदाज, मागील वर्षाची सुधारित अंदाज आणि पुढील वर्षाची अंदाज या 3 वर्षांचा समावेश असतो. प्रश्न क्रमांक 9. प्लॅन एक्सपेंडिचर याला आपण योजनागत खर्च म्हणतो आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर याला आपण योजनेतर खर्च म्हणतो. म्हणजेच योजनांतर्गत खर्च आणि योजनेतर खर्च हे वर्गीकरण कधी बंद करण्यात आले? उत्तर आहे 2017-18च्या अर्थसंकल्पापासून हे जे आहे वर्गीकरण बंद करण्यात आले. प्रश्न क्रमांक 10. आता खर्चाचे वर्गीकरण कोणत्या 2 मुख्य प्रकारांमध्ये केले जाते? तर खर्च जो आहे महसुली खर्च आणि भांडवली खर्च अशा 2 गटांमध्ये मुख्यतः तो 2 प्रकारांमध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 11. अर्थसंकल्पाचा कोणता भाग सरकारची कर आकारणी आणि आर्थिक धोरणे स्पष्ट करतो? उत्तर आहे वित्त विधेयक. प्रश्न क्रमांक 12. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे कोणत्या प्राप्तीचे मुख्य स्रोत आहेत? उत्तर आहे महसुली प्राप्ती, याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. अर्थसंकल्प आणि सांविधानिक दुरुस्त्या, बजेट अँड कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट्स यातील वस्तुनिष्ठ प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1. अर्थसंकल्पासाठी संविधानात कोणता शब्द वापरलेला आहे? उत्तर आहे वार्षिक वित्तीय विवरण, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. प्रश्न क्रमांक 2. वार्षिक वित्तीय विवरण संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? उत्तर आहे अनुच्छेद क्रमांक 112. संविधान दुरुस्तीची प्रक्रिया संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिलेली आहे? संविधान दुरुस्तीची प्रक्रिया ही संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 368 मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी संसदेत सामान्यतः कोणते बहुमत आवश्यक असते? उत्तर आहे साधे बहुमत. प्रश्न क्रमांक 5. संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत कोणते बहुमत आवश्यक असते? उत्तर आहे विशेष बहुमत म्हणजेच 2/3 बहुमत मिळणे गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 6. अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेत दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यात संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते का? उत्तर आहे संयुक्त बैठक ही बोलावली जाऊ शकत नाही. कधी? अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेत दोन्ही सभागृहामध्ये जर का मतभेद झालेले असतील तर संयुक्त बैठक बोलवता येत नाही, कारण ते धन विधेयक असते. प्रश्न क्रमांक 7. संविधान दुरुस्ती विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यात संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते का? हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 8. अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे संघराज्याच्या संरचनेवरती, जसं की मग उदाहरणार्थ GST असेल, या संरचनेवरती परिणाम झाल्यास राज्यांच्या मंजुरीची गरज असते का? अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे संघराज्याच्या संरचनेवरती जर का परिणाम होत असेल तर राज्यांच्या मंजुरीची गरज नसते. अर्थसंकल्पासाठी केवळ संसद जी आहे ती सक्षम असते. प्रश्न क्रमांक 9. संविधान दुरुस्तीमुळे संघराज्याच्या संरचनेवरती परिणाम झाल्यास कोणाची मंजुरी आवश्यक असते? संविधान दुरुस्तीमुळे संघराज्याच्या संरचनेवरती जर का परिणाम होत असेल तर किमान अर्ध्या राज्यांच्या विधिमंडळाची साध्या बहुमताने मंजुरी मिळणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 10. अर्थसंकल्पीय विधेयकावर राष्ट्रपती पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात का? अर्थसंकल्पीय विधेयकावर राष्ट्रपती पुनर्विचारासाठी ते पाठवू शकत नाहीत, कारण ते धन विधेयक असते. प्रश्न क्रमांक 11. संविधान दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची संमती देण्यास बांधील आहेत का किंवा असतात का? म्हणजे राष्ट्रपती जे आहे ते संमती देण्यासाठी बांधील असतात का? तर उत्तर आहे संविधान दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती संमती देण्यासाठी बांधील असतात, कारण 24व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना संमती देणं हे बंधनकारक असतं. प्रश्न क्रमांक 12. अर्थसंकल्प हा एक सामान्य कायदेशीर व्यवहार आहे की संविधानिक दुरुस्ती आहे? उत्तर आहे सामान्य कायदेशीर तो व्यवहार आहे, ही संविधानिक दुरुस्ती नाही.